कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तकधारिणी मुखयदाम दंडकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां जतिं पद्मासनी संस्थितां वंदितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रहि समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर, जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळ चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगत वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र भगवानगड या आपल्या गडावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने बाबांच्या मार्गदर्शनाने आणि विजू महाराजांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा भाऊबाबांचा पुण्यतिथी उत्सव आणि त्या उत्सवातील ही काल्याची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग त्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक श्याम महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद। ज्यांचं आपण सुंदर गायन ऐकलं, टीव्हीवर अनेक वेळा आपण त्यांना पाहिलेलं आहे। एबीपी माझाला ज्यांच्या गायनाची मुलाखत झालेली आहे असे हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे आहेत, महाराजांना धन्यवाद। हरिभक्तपरायण संगीत विशारद संतोष महाराज संबळे आहेत, महाराजांना धन्यवाद। राधेश्याम महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। आणि आज खास करून आपल्या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा एवढ्या दूरवर प्रवास करून हे गाव शेवटचं आहे मतदारसंघातलं, मला असं वाटतं, बरोबर आहे का नाही? पण एवढ्या शेवटच्या गावावर एवढं सुंदर लक्ष ज्यांचं आहे आणि ज्यांनी मला वाटतं 20 लाखाची कामं या गडाला दिलेली आहेत, जोरदार टाळ्या वाजवून। आणि एक गाव नाही तर मतदारसंघातलं असं एकही गाव नाही का तिथं साहेबाचा फंड पोहोचलं नाही। असं पूर्ण गावाला ज्यांनी थोडं का होईना जेवढं करता येईल एवढं असं सहकार्य साहेबांनी केलेलं आहे। साहेबाचं तसं माझं खटकलेलं होतं बरं का, पण आमचं भांडणातून प्रेम झालं नंतर आमच्या गावात आले तेव्हा मी म्हटलं तुम्ही काय दिलं आमच्या गावाला? त्यांनी राग राग 5 कोटीचे कामच देऊन टाकले। मला काय दिलं म्हणण्यापेक्षा आमचे खेडकर साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, 4 किलोमीटरचा रस्ता कोणाला जायचं काम नाही, फक्त शेतकऱ्याला जायचा कामाचा आहे महाराज। असा केलसुला ते वेलतुरा 3-4 किलोमीटरचा डांबरी रस्ता गावातल्या 2ही मंदिराला सभा मंडप साहेबांनी दिलेले आहे। महाराज दिल्यानंतर कौतुक आपण अंतःकरणपूर्वक केलं पाहिजे। मी वस्तुस्थिती मांडायला घाबरणारा माणूस नाही, म्हणून ही वस्तुस्थिती आहे। अनेक कामं आमच्या गावाला ज्यांनी दिलेली आहेत आणि प्रत्येकच गावावर ज्यांचं लक्ष आहे असे पहिल्या वेळेस ते लाटेत आले, पण दुसऱ्या वेळेस ते त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आले। महाराज हे लक्षात ठेवा, त्यांच्या कर्तृत्वावर। आता तुम्हाला भीती नाही साहेब, टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला, आता लक्षात ठेवा। मग साहेब आता ते गेले असते, काही काही मोठे माणसं येतात, थोडा भेट देतात तर निघून जातात, त्यांना काय फक्त एवढंच सांगायचं काम आहे पुढं कार्यक्रम आहे। लोक विचारत नाहीत कोणते येत आणि कशाचे येत, एवढं सांगितलं तरी ते जाऊ शकतात। पण मी म्हटलं गडबड असेल तर तुम्ही जाऊ शकता, नाही म्हणजे मी थांबणार आहे, म्हणून जोरदार टाळ्या वाजून त्यांचं। त्याचबरोबर आमचे
शेनगाव तालुक्याचे बीजेपीचे तालुका अध्यक्ष हेंगर साहेब आहेत, साहेबांना सुद्धा धन्यवाद. आणि आमदार साहेबांच्या सोबत ही जय वीरूची जोडी आहे बरं का. आमदार साहेबांच्या सोबत आमचे खेडकर साहेब आणि आमचे शिंदे साहेब, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आवर्जून आज कीर्तनासाठी लांबवरून जिंतूरवरून दादाचा माझा फोन झाला. म्हटलं दादा तुम्ही बनला एक भेट द्यायला या. आणि ज्यांच्या एका शब्दामुळं पंकजा ताईनं सुद्धा एका छोट्याशा गावाला भेट दिली दमदमला. आणि भगवान बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला दादांमुळे ताई सुद्धा त्या छोट्याशा गावात आल्या आणि दादा सुद्धा आज उपस्थित आहेत. दादांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्राकट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वांना आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या. म्हणून आज सर्व पण गावात गुढ्या उभारलेल्या दिसतात. खेडकर साहेब, प्रत्येक घराजवळ गुढी आहे. गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे. पण त्या गुढीला लोकांना कोणीकडे नेऊन ठेवलं याच्यावर न बोललेलं बरं. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात की गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. कथा करायला लागली, गाणे गायला लागले. जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याला कलशाचं स्थान आहे. मंदिर पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो? बोला 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 बोला. कलश बसल्यावर नाही. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत् तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीले समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. पण आजच्या कीर्तनात काय करायचं असतं? उच्चारावे केलेली वेगोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं लक्ष देऊन ऐका. त्या मायला बसू द्या. माय बस. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे बरं का. राम बाबा, रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र खरंच रामाचं चरित्र आचरणीय आहे. महाराज, आपल्या गावातल्या सुद्धा रामाचं चरित्र आचरणीयच आहे. रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. कारण भगवान श्रीकृष्णासारखं राहणं आपल्याला शक्य आहे होय मदन ना? श्रीकृष्णासारखं राहणं शक्य आहे का? किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? 16,108. 16,108. आपल्या एकीनच फासुड्या उघड्या पाहिजे.
दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. देवानं केलं, देवानं 12 गाव आगनी केला होता. आपण बिडीचा चटका दिला तर 3 उड्या मारतो. देवानं केलं म्हणून आपण करू शकत नाही, या लक्षात ठेवा. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला, थोडा घेऊन वाढवा, विग्रह केला तर आचा लोप होतो. का आला, जन्माला का आला, याचा खऱ्या अर्थात विचार करणं म्हणजे काला. कोहम, मी कोण आहे. कथमिदम, मी कुठून आलो. जातम, मला कुठं जायचंय. कोवई करताच विद्यते, मला जन्माला येऊन काय करायचं. आहे मी कोण, कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक. मी कोणत्या गावचा आहे, कशासाठी आलो, काय करायचं आणि कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला 3 पद्धतीचा असतो. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. जिथं भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. कोणता भेद जावा, हा मंदिरातला देव आहे, मी दर्शन घेणारा जीव आहे, हा भेद ज्या दिवशी संपेल त्या दिवशी काला. देव पहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर नाही, तेथे देवाची बोली ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. जीव ब्रह्माचं ऐक्य ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरा काला असतो. काल्यामध्ये मिळतं काय मग, दही आणि लाई. मला सांगा, दही आणि लाई एवढी दुर्लभ गोष्ट आहे का? अरे यार, हे लाह्या खायसाठी एकमेकाच्या अंगावर पडत जाऊ नका, काय नाही त्याच्यात. पण दही कोणतं आणि लाई कोणती आहे का? त्याच्यातलं दही सामान्य नाही, लाई सामान्य नाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाई, नामाचं दही आणि प्रेमाची लाई एकत्र करणं त्याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. आता राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? बोला ना. राम म्हणताना डोळे लावायची गरज नाही, तोंड वाकडं करायची गरज नाही, फुकत बाहेर यायची गरज नाही, चकना खायची गरज. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही. पुन्हा एकदा ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं काम नाही मानत. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्यांच्या गळ्यातले काशाचे काळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा कातड्याचा मृदंग विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाहीत. नाम मुखाला येणं एवढा अवघड आहे. विठाला कोणी बी म्हणा, हाड म्हणल्यावर तो कुत्र बी जाते, बरोबर आहे. नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. बरं, नाम मुखाला येणं अवघड नाही, त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. प्रेम काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा देवाला प्रेमाची वारी लवकर करतो. रागापेक्षा अनुराग करतो आणि नेमापेक्षा प्रेम करतात. थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ, आणि प्रेमाला जग जिंकता येतं. महाराज लक्षात ठेवा, म्हणून म्हणतात, जो प्रेम गली में आई नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना, क्या जाने. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही महाराज. म्हणून प्रेम नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. महाराज, वाल्या कोळ्या एवढे पापी आपण नाही. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं, एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, बरोबर. एवढे पापी आहे का आपण? पण त्यानं सुद्धा राम नामासोबत प्रेम केलं महाराज. वाल्याचे वाल्मिक झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं.
कोळ्याची कीर्ती वाढली गेले रामायण रामादी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते टाकू होते. केवळ नामामुळं वाल्याचे वाल्मिक झाले. विठाला विठाला नाम तुकारा यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. काल्यामध्ये दही आणि लाई. बोलत चला, दही आणि लाई एकत्र गेली त्याचं नाव काय? जोरात बोला. दही आणि लाई एकत्र गेली त्याचं नाव काय? काला. दूध आणि भाकरी एकत्र गेली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र गेलं त्याचं नाव काय? कालवा. काला नाही. दही आणि लाई. दही नामाचं आणि प्रेमाची लाई. नामाचं दही आणि प्रेमाची लाई एकत्र करणं काला. तो काला आपल्याला मिळणार आहे आपलं परम भाग्य. कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. आणि लक्ष देऊन ऐका. बरोबर मी 2 वाजायच्या आत थांबतो. काही टेन्शन घेऊ नका. मथुरेचा राजा आहे कंस. कंसाची चुलत बहिणी देवकी. देवकी उपवर झाली. कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचा ठरवलं. थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं मला, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली. त्या वरातीमध्ये विरजन पडलं. ऐन गावाच्या मधोमध वरात आली ना आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे. तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं कंसा तुला माझ्यावर भरोसा नाही का? माझ्यावर माने हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. माणसं गरजेनुसार जवळ येतात व सोयीनुसार दूर जातात. परवा मी त्या मकर संक्रांतीला एक छान वाचलं बघा. टरकानं तिळगुळ वाटा म्हणे. माणसं काम असल्याशिवाय गोड बोलणारच नाही. लक्षात येतं मला बोलणं का? कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. महाराज मायावर तुम्ही बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला बोला बोला. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकतात. अगोदर चोखतात मग फेकतात. त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे तिच्या अंगाला लागून मी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. त्याचं उत्तर सोपं आहे महाराज. चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, फेकायला परवडत नाही. माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मारा पाणी मारा पाणी मारा. काय होत नाही. जागेवर फिल्टर आहे का नाही? हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. कंसाने अगोदर बहिणीची आनंदाने मिरवणूक काढली आणि हिच्या पोटी येणारा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? तलवार काढली. घेऊन या खडग माराया धावला. पण हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला. सांगितलंय वेड्या, अरे बहिणी आहे तुझी. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नका. ऐका, मरावं लागणार आहे महाराज. हे बघा, मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी मरणार. लस घेतली तरी मरणार, नाही घेतली तरी मरणार. कीर्तन केलं तरी मरणार, कीर्तन ऐकलं तरी मरणार. सप्ताह केला तरी मरणार, बंद पाडला तरी मरणार. सप्त्याला वर्गणी दिली तरी मरणार. याच्यातली दाबली तरी मरणार. मरणार इथं सेटलमेंट होत नाही. मरणार आला तो जाणारच आहे महाराज. मरणार इथं कॉम्प्रोमाइज होत नाही. लक्षात ठेवा. मग चांगलं वागायचं कशाला आमचा प्रश्न आहे तुम्हाला. मरणारच आहे ना सगळे. मग चांगलं कशाला वागायचं? ऐका, जल से पतला कोण है, कोण भूमी से भारी, कोण आगन से तेज है, कोण काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर. ऐका, जल से पतला ज्ञान है, पाप भूमी से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळं काय असतं तर कलंक असतो महाराज. म्हणून मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नका. मागे काही राहणार नाही. मेल्यानंतर आपलं कर्म मागे राहणार आहे बघा. म्हणून कलंकित होऊन मरू नका. बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून कलंक लागेल. वसुदेवानं समजावून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे. ज्याला जी भाषा कळत त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे महाराज. प्रेमानं कळत असेल तर तिथं मारायची काय गरज आहे? बरोबर आहे. आणि जिथं मारायची भाषा कळते तिथं प्रेमानं फायदा नाही. वसुदेवाने विचार केला ताकदीचा निभाव आपला कंसा पुढे लागत नाही. मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला बघा. सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही. हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर, दोघाला बंदी शाळेत ठेव.
जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट वसुदेवानं सांगितलेली कंसाला पटली. दोघाला विकास बंधू शाळेमध्ये टाकलं आणि ठरल्याप्रमाणे पहिला मुलगा झाला वसुदेवानं. तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसाला त्या निरागस मुलाकडे पाहिलं, दया आली. मला आठवण मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण ही गोष्ट नारदाला कळाली. नारद म्हणले, हा असा जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. कुणाला म्हणतात नारद? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते. आमच्या गावात एखाद्या पोराला पाहुणे पाहायला लागले. गावात एक वाट्यावर बसलेलं पाहुणे म्हणे, कस काय येणं केलं? पाहुणे म्हणले, शामराज बरोबर पाहायला. गावात वाट्यावर बसले, शामराज बरोबर, त्याच्या पोराला घुरे येते, मोडली सोयी भांडण हे करा. तू कसं काय म्हणला माझ्या पोराला घुरे? असं मग आपण वाटलं गेलं त्याच्या सोयीकीच अवघडच आहे का नाही मला सांगा. पुण्य सारावया भेटेली वर्षी वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, घरघर फिरवलं, शिडीवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत निवून या दे, सहाई मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसाने मारले. 7वा गर्भ योग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवांना सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठे तिथं माया जन्माला आली असेल, त्या माईला घेऊन इकडे या, मला तिथं ठेवून द्या. किती बोलणं सोपं आहे? बोलणं फार सोपं असतं महाराज आहे. कोणती बी गोष्ट बोलायला सोपी आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. घरी जाऊन भरा. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. आता हे पकवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं आहे का? सोपं एकच आहे, खाली बसून महाराज चुकला म्हणणं, जमतेच नाही. तू बारा आहे. आपल्याला येत असतं का? मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येत. काय माणसाला 2 मिनिटं बोलता येत नाही महाराज? 2 मिनिटं बोलणं येत नाही कायला? 2 तास कीर्तन करणं सोपं आहे का? नाही. लक्षात ठेवा, बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. आता एवढा मोठा सप्ताह करून दाखवणं ही सोपी खेळ आहे काय? महाराज तुम्ही गावकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चांगल्या चांगल्या ज्या गिरदार गावाकडून बी एवढा नामवंत सप्ते कीर्तनकारांना होत नाही ना. आणि ज्या गिरदार यालाच म्हणावं जे एवढं करून दाखवतात, बाकीच्या काय म्हणावं? आहे का महाराज? आता जिल्ह्याभरात पंच नाव आहे आणि आता या युट्यूबच्या माध्यमातून तर महाराष्ट्रभर म्हणजे मिनी भगवानगड म्हणायला हरकत नाही आपल्याला. याला आपल्याला नाही त्या भगवानगडावर जाता आलं तर ह्या भगवानगडावर नक्की या. आणि जे फळ जिथं आहे तेच फळ या ठिकाणी आहे महाराज. विठाला विठाला. झिजावं लागत असतं तेव्हा हे वैभव उभं राहतं महाराज. आज 7 दिवसाचा सप्ताह करण्यासाठी लोकांना 6 महिने तयारी करावं लागते. तेव्हा हा सप्ताह घडून येतो. हे सोपं आहे का? हा, याच्यात चुका काढणं सोपं आहे.
महाराज जेवण होता पाहिजे, माईक जेवण होता पाहिजे, भोंग्या इकडे पाहिजे होता, साडी तिकडे पाहिजे होती. साडीच घेऊन जाय तुझ्या घरी, पुन्हा इकडे येऊ नको. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगळं पंक्तीत जेवाय येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार, पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? 11 रुपयातच का? तू याकडच राईस प्लेटच्या भावान 1400 शिल्लक येते, आणून द्या अगोदर आणि मग हिशोब विचार. लय आवड महाराज, जो मेहनत करता है उससे गलती होती है. आता हे आमदार आहे, हे सगळ्यांचं समाधान करू शकतील का? नाही करू शकणार. अरे एक घर चालवायचं 4 माणसं तर समाधान करू शकत नाही कारभार. मोठ्या पोराला खुश करावं तर लहान नाराज होते, लहान्याला खुश करावं तर बायको नाराज होती, बायकोला खुश करावं तर माय फुगून बसती, मायला खुश करावं तर मथारा हाणताय. टेन्शन आहे का सांगा तुम्ही? मग एक घर आपल्याला सांभाळणं होत नाही महाराज, तालुका सांभाळायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? हा, चुका काढणं सोपं आहे. लक्षात ठेवा, एक वाक्य बोलतो कळलं तर बाबा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. काहीतरी चांगलं ठरलं त्याचा अर्थ आहे टाळ्या वाजवा जोरात. आपल्याला ते नाही कळत, कोणतरी वाजवले म्हणजे चांगलं घडलं असं त्याचा अर्थ असतो. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, मेहनत करणारा माणूस चुकणार आहे ना. जो मेहनतच करत नाही तो चुकल का? नाही. कारण लक्षात ठेवा, मग बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. तुम्हाला नेणं सोपं आहे का? कोणतं म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले, देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हात वर करा बघा. सर्वांनी अस्वागतम भगवंताची गर्भस्तुती करतात बरं का, लक्ष देऊन ऐका. आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्राकट्य झालं. ऐकते ना मायाव, उचलीला कमळापती, पायीची बंधरी गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्षे पाळते ना मोहिले सगळं, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले, भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं बघा, की माया जन्माला आली म्हणून गोकुळातल्या सर्वांना झोप लागली. मुलाला तिथं ठेवलं, माईला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी रोज जागे राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला, तिला एवढा आनंद झाला, तिला वाटलं ही बातमी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. बायांचा असं आहे की नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही, तू म्हणून म्हणते ना, अख्या बंद ईस तू लावते, उरलेला ऊस स्वतःच नेऊन टाकते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल.
मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. झाल्यावर कळतं माणसाला काय करणार आहे की एक बाई नवऱ्याला मी आहो मी कुणाला सांभाळू, तुम्हाला सांभाळू का, तुमच्या मायबापाला सांभाळू का, पोराला सांभाळू का, घर सांभाळू का, वावर सांभाळू, सांगा मी कुणाला सांभाळू. नवरा म्हणजे तू फक्त तोड सांभाळ मी सगळ्याला सांभाळू. पण ती सांभाळणार नाही महाराज, सांभाळणार नाही. बघा लक्षात बाबा 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 नंद बाबा गाईच्या गोट्यात होते. अरे बोल चोरी का भयो, बोले बाबा कसुना भयो. ही वृंदावनातली भाषा आहे. कसुना भयो तो काय बाबा बाबा रटलं काय घुम रही आहे, काय झालं नाही म्हणून बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं म्हणजे बाबा लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंदबाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. मग गवळण एक धावी बोला एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे वान भरोनिया नंदा घरी झाली सुईनेची गलबल झाली. दासी जणी हे झालं नाही केळ झालं नाही. त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज 15 दिवसात एका घराचे 2 घर करतील. दासी जणी हे झाली जनाबाई हे घालत होत्या बरं का. गवळणी जायच्या मुलाला पाहिजे बाहेरून सुंदर चर्चा करायच्या. बघा आजपर्यंत गोकुळ सुन वाटत होतं. आज गोकुळातल्या आनंदाला पारावा राहिला नाही. तेच अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळीच्या फिरून पाय लावणं सोपी गोष्ट आहे का. वा असा गोड आवाज आणि राजा कलेवरच प्रसन्न होत असतो महाराज. आमदार म्हणजे राजे, खासदार म्हणजे राजे, पंतप्रधान म्हणजे राजे. आणि राजाला खुश करायचं असेल तर त्याला जीवनामध्ये पाहिजे. लक्षात ठेवा महाराज म्हणतात गोकुळातल्या सुखाला पारावा राहिला नाही. गोकुळीच्या सुखा तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्याने पाहिला. अंतपार
नंदाच्या घरी बाबा मुलगा झाला म्हणत नाही, नंद घर आनंद भयो. नंदाच्या घरी मुलगा नाही झाला, नंदाच्या घरी आनंद झाला. सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे कातो. सर्व सुखाचे आगर बाप कुमाचे विवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. आनंदाद्वय नित्य निरामय जे काही हे योगी सच्चिद आनंद रूपाय ईश्वरपत्य हे देवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं महा. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. आणि आनंदाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. एवढा आनंद आज सगळ्यांना आनंद आहे का नाही? की मला किती आनंद, किती सांगू मी सांगू तुम्हाला, किती सांगू मी सांगू हे सगळं विजू महाराजाच्या कष्टाचं फळ आहे. उभे केल्या करणं काही सोपी गोष्ट आहे. आता काळ तरी राहिली नाही मला लक्षात ठेवा. किती आनंदात नाचतात ते, एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. आणि हे सगळं घडू शकलं केवळ सप्त्यामुळं, हे लक्षात ठेवा. सप्ताह आहे म्हणून एवढे वारकरी तयार झालेले आहेत महाराज, लक्षात घ्या. आणि अजून काय फळ पाहिजे आपल्याला संप्रदायाचं, हे तुझ्याच भवितव्य आहे. याच्यातच काही दिवसापूर्वी मी उभा होतो, तिथूनच आज मी चाललोय महाराज. दादा आपल्या पोरांनी नाही कीर्तनकार होत्या, नाही गायक होत्या, नाही वादक होत्या, चांगला माणूस झाली तरी बात झाली. चांगल्या माणसाची कमतरता. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. आज बनात बी आनंद आहे का नाही? बोला ना. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आज कशाचा? वर्षभऱ्या महाराज लोकांचा थोबाड बाळाचं काम नाही रे बाबा. नाही 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 काहीला सप्त्यात आनंद तर काहीला सप्ताह बंद पडेल याच्यात आनंद. पण बनाचं गाव आहे ना महाराज साहेब, इथं 4-4 महिने विजू महाराज कीर्तन करतात. तिने सगळे लोक ऐकायला असतात. महाराज किती कौतुक करावं, एवढं थोडं या गावात. 4 महिने कीर्तन ज्ञानेश्वरी सारखं सारखं इथं परमार्थ सुरू असतं महाराज, लक्षात ठेवा. आनंदाला इथल्या पारा भरायला नाही. गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेरून चर्चा करायच्या, काय सुंदर मुलगा आहे. ऐकताना नाही हो, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का? बोला. जैसे की रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा म्हणतात ना. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. त्याची रचना एवढी सुंदर आहे, तो देव किती सुंदर असेल महाराज. किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला. पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या का नाही? इथं तोंड दिलं, इथं नाक दिलं, इथं डोळे दिले, इथं कान दिले, या कानाला वरून एक टरफाला दिली. वरच्या शोची काय गरज होती? ऐकू छिद्राने येतं ना. वरचा शो कशाला दिला? देवाला माहित होतं पुढे चालून कोरोना येणार आहे, लोकांना मास्क लावा लागणार आहे, मग ते लटकवता यावे म्हणून त्याचे नियोजन. हे जर नसतं तर 2-2 खेळे ठोकून घ्यावं लागले असते, बरोबर आहे का? म्हणून देवाला बरोबर कान असे दिले. बरं तोंडाच्या वर नाक दिलं, नाक इथंच का दिलं? पाठीला मोकळी जागा होती ना. पण जेवताना अगोदर नाक तपासतं, घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का? असला तर येईल नाही आऊ आत नाही तर बाय. आणि नाक जर मागं असतं तर घास मोडायचा, दाखवायचा, खायचा कष्ट लागले असते. बऱ्या नाकाला 2 सायलेन्सर दिले त्यांना.
त्या खालीच खाल्लेल्या व अशा उभ्या काय गेल्या नाही. विचार करायचा, विचार करायला, कल्पना करायचा असं वर असतं. देवाला माहिती होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही. नळ्या जर वर असल्या तर बसल्या जागी एकूण एखाद्या नळ्यात वाळू भरली असती लोक, म्हणून देवान खाली दाबून दिल्या. बरं का, लक्षात ठेवा. एवढं सुंदर बनवलं देवाने. शास्त्रज्ञाने साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत, प्रत्येक गोष्टीची किंमत आल्यावर कळत्या. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आज दवाखान्यात विकत घ्यावा लागतो. कधीतरी देवाने दिलेल्याची जाण करा. 3 ठिकाणी महिन्यातून एकदा भेट देत चाला. पहिली भेट द्या हॉस्पिटलला, दुसरी भेट द्या अपंग विद्यालयाला आणि तिसरी भेट द्या स्मशानभूमीला. 15 दिवसातून महिन्यातून या 3 ठिकाणाला भेट. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर वेळेवर पडलेले पेशंट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळेल की देवाने मला यांच्यापेक्षा चांगले ठेवले. अपंग विद्यालयात गेल्यानंतर लुळे पांगळे हातपाय तुटलेले माणसं पाहिले, तुम्हाला तुमच्या अवयवाची किंमत कळेल की देवाने यांच्यापेक्षा मला चांगलं ठेवलं. आणि स्मशानभूमीत जळत असताना एखादा पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत कळेल की देवाने अजून मला जिवंत ठेवले. 2 लाटातून देवाने मला वाचवलं. माळी पडा, बरोबर आहे ना, हसवलं ना? नाही महाराज, 2 लाटातून देवाने आपल्याला वाचवलं ना. हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण राहता आलं नाही. आपल्या जिल्ह्याचं नुकसान झालं त्यामध्ये सातव साहेब. लक्षात ठेवा महाराज, सातव साहेब गेल्यानंतर जिल्ह्याची हानी आहे. लक्षात घ्या. एवढी श्रीमंती असून सुद्धा राहता आलं नाही महाराज. देवानं आपल्याला वाचवलं ना, मग आपण काहीतरी आता बदललं पाहिजे. आता तरी पुढे नका करू नाश, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस, माग काय केलं ते पाहू नका. आता वाचलोय ना, देवाने आपल्याला हे बोनस आयुष्य दिलंय. अरे लिंबुड्या पडावा असे माणसं मरत होते ना, देवाने आपल्याला एवढ्या संकटातून वाचवलं. आपण भजन केलं पाहिजे. देवाने आपल्याला बनवलेलं आहे. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, चर्चा करायच्या, काय सुंदर आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघा. पोरं जायला गेले, पोरायला कोणी जाऊ देना. पोरं रुसले झालं, बाबाकडे आले. बाबा पोरगा असून पोराला पाहायला जाऊ देत नाही, काय फायदा आहे? आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय? अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाही, आता प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही. अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे? एक पोरग बाबाला म्हणतो, बाबा तुला सल्ला दे. बाबा तो को पता नहीं जब लाला का पहली बार मोड़ो देखना है तो सजे धज के भीतर जाना पड़ा है. ही वृंदावनातली भाषा आहे. देवाला पहिल्यांदा पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले, लाला मी 90 साल को डोकरा मुको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं? पोरग म्हणे, बाबा तू देख तो सही में तो काय सजातोय, तू देख तो रह जाय गो. अरे तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले, ले लाला मैं तो खडे रह गो, तो जैसो सजानो है वैसो सजा. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार टाकले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर लागला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक हवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग, आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले, म्हातारी पुढे उभं राहते, कसं दिसायला लागलो. तर नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पूर्व म्हणतो, बाबा सच्ची बताओ, तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आजी तेरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं, नवर देवातून तुझ्यात काय फरक नाही. नंद बाबा नाचत नाचत आज जायला लागले. पोराने नंद ब्राह्मण लोकांनी आढळलं. ब्राह्मण म्हणजे, बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. जात कर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो रथग्रवाः स्वस्ति नः पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नः तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नः बृहस्पतिर्दधातु. अजून असताना ते बी येते मला, पण मी करत नाही. करते ना तुम्हाला सगळं झालं पाहिजे का नाही? प्रेमानं बोलता
सगळं आलं पाहिजे ना, तयार असलं पाहिजे माणसाकडे. लक्षात ठेवा, भाषेचा स्टँड. आपल्या खेड्यात आलं की खेड्यातलं बोलायचं, तिकडे गेलं की तिकडचं बोलायचं. का पुण्याकडे गेल्यावर टोंगळा म्हणून जमत, गुडघाच म्हणाला टोंगळा झालं, टोंगळा काय करणार आहे. खेड्यातली भाषा वेगळी, शहरातली भाषा वेगळी. शहरातली बाई जर पोराला रागवली तर किती रागवते, पिलू आगाऊपणा करू नकोस हा. आगाऊपणा केला ना पप्पा आल्यानंतर तुला असे फटके द्यायला लावी, अभ्यास करत बस, गोंधळ करू नको, चल झालं. तिचं रागावली का प्रेम करायची काहीच कळत नाही. खेड्यातली बाई रागावलं ठेंगर साहेब पिलू म्हणते, पप्या पप्या म्हणाले तू पप्या, बापा सगळं उभा चिरी पप्या तुम्हाला. भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी. ब्राह्मणानं पूजेला बसवलं, ठाकूरजी पण अक्षता, देवावर अक्षता टाका. अक्षता टाका म्हणलं की नंद बाबानं फुलं टाकायचे, फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं, दूध टाका म्हणलं की दूध टाकायचं. सगळं उलट. नंद बाबाचं मन आता पूजेत होतं का. ब्राह्मण चिडले, बाबा ये क्या कर रहे हो, दूध की कह रहे, फूल की नाही, फूल की कह रहे, शक्कर की नाही, शक्कर की कह रहे, घी की नाही, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन अभी पूजा पाठ में कुछ ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गए है. माझं मन गेलं पोरात, आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबानं संकल्प सोडला, 9 लाख गाई दान केल्याचा संकल्प नंद बाबानं सोडला. नाचत नाचत नंद बाबा आत जातात, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. त्या आनंदाला पार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळं, अभंगाच्या दुसऱ्या कृष्ण निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार बालक होऊन जन्माला आला होता, त्याचा आनंद आहे. निर्गुण निराकार, लक्ष देऊन ऐका, अव्यक्त निराकार नाही जा असा असणारा परमात्मा आकाराला, उकाराला, मकाराला, चकाराला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात, बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी. तुका म्हणे चंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नर नारी. आपण या ठिकाणी थांबू. भगवंताला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळे देवांना रांगायला सुरुवात केली.
असतं तेव्हा आनंद मिळत असतो. आहे की नाही? लाजायचं काय महाराज? अतिशय सुंदर. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने कन्हैयाने रांगायला सुरुवात केली आणि रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात. रांगत रंगली चोरी आपल्यासारखी केली का? नाही. देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा. देवानं चोरी आपल्यासारखी नाही केली. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हरिने माझे हरिने चित्त हरिने चित्त चोरलं चित्त आणि परमार्थात चित्त नसेल तर फायदा नाही. चित्त नाही नामी तरी ते बॉडी प्रेझेंट माइंड ऑब्सेंट. शरीराने सगळेच माझ्या पुढे बसलेले आहेत पण कोणाचं चित्त कुठे काय सांगतात? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावं चप्पलही दिसावे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि देवानं चोरलं वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चित्ताची चोरी केली. मग आता काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या नाही. काही गवळणीला खोड्या आवडायच्या, काही गवळणीला आवडायच्या नाही. असं झालं मला. आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडलं का? अजिबात नाही. आवडावं असं माझा दुराग्रही नाही. कायला आवडेल कायला नाही आवडेल. बरोबर आहे का नाही? जगात अशी एकही वस्तू नाही का जी सर्वांना आवडत असते. 6 आस्तिक शास्त्र आहे साहेब आणि 6 नास्तिक शास्त्र आहे. म्हणजे 6 शास्त्र खेडकर साहेब देवाला मानणारे आणि 6 शास्त्र बरोबर ना बाबा देवाचा विरोध करणारे. मग शास्त्राला मानत नाही तर आमदाराचं काय घेऊन बसली? काय मानतील नाही नाही मानतील. टेन्शन घ्यायचं काय त्याच्यात? काय टेन्शन घ्यायचं काम नाही. लक्षात ठेवा देवाची विरोधक आहे आपण तर माणसं आहे. देवाची विरोधक आहे ना. अहो काही लोक देवाला मानतात आणि काही लोक देवाच्या विरोधात बोलतात. एक मला मी देवाला मानत नाही म्हणजे चांगली गोष्ट मानतो. आपण नाही टेन्शन घेत नाही बाबा. ते म्हणजे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. मला काय वाटत नाही म्हणजे कसं काय वाटत नाही म्हणलं ये तरी कुत्रे मानत नाही मी एक कुत्र वाटलं समजा. टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्या सांगा. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मंदिराची कमतरता आहे का सांगा. आपल्या परमार्थ करणाऱ्या लोकांची लोक नास्तिक बोलती बंद करतात. एका संन्याशाकडे गेलं साधूकडे आणि त्या साधूला म्हणे महाराज देव आहे का जगात? महाराज म्हणजे आहे भाऊ. मग तुम्ही मानता का? म्हणजे मानतो. तो म्हणे देव आहे ना? म्हणजे हो दाखवा म्हणा. देव आहे तर दाखवा. इथंच बंद होतं ना आपलं सगळं. मला दाखवा. कोरोना आहे का? कोरोना आहे का? आहे ना? मग दाखवा. दाखवा ना. दाखवता येईल अनुभवता येईल. दाखवता येणार नाही अनुभवता येईल ना महाराज. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. लक्षात ठेवा. ते म्हणजे मी देवाला महाराज म्हणजे अरे देव कसा कसा? महाराजाला राग आला टाळ पण दिला टाळात नाही. जाग्यावर गोल फिरलं महाराज. संन्यासी आहे त्याला काय गेलेले मस्त रे मस्ती मी आग लग जाय बस्ती मी कशू लेना ना देना बस मगन व्हायला. संन्यासी माणसाला काही घेणं नसतं जनतेचं कशाचं काय. ते गोल फिरलं त्या महाराजाला. महाराज अहो तुम्ही महाराज आहेत का? म्हणले महाराजच आहे ना. बरोबर पत्र दिसाय बघा. अहो मी देवाबद्दल विचारलं तर तुम्ही माझ्या गालात मारली. महाराज म्हणजे मारली. अहो मारली म्हणजे त्रास होतोय ना मला.
महाराज म्हणजे त्रास होतोय. अहो मारल्यानंतर त्रास नाही होईल तर काय होईल? ते म्हणजे त्रास होतोय तुला? ते म्हणे अहो त्रास होतोय मला. ते महाराज म्हणजे त्रास होतोय ना? त्रास होतोय ना? म्हणे हो. मग दाखव. कळतं का तुम्हाला? त्रास होतोय ना? मग दाखव. पण गाल दाखवला. ते म्हणे गाल नको दाखवू, त्रास दाखव, त्रास. ते म्हणे महाराज तुम्हाला कळतं का हो? मला मारलं याचा त्रास मला होईल, तुम्हाला दाखवता कसा येईल? ते म्हणले तुला त्रास दाखवता येत नाही, मला तो कसा दाखवता येईल? तर आणि मी भक्ती केली त्याचा अनुभव मला घेता येईल, तुला कसं घेता येईल? असा तुला भजन करावं लागेल ना त्याच्यासाठी. लक्षात ठेवा, भजन करावं. काहीला आवडेल, काहीला नाही आवडेल. महाराज काही गवळणीला कोड्या आवडायच्या, काही गवळणी यशोदा मातेकडे घरामध्ये यायची. आणि लहानपणी कोणी बी खोडकर असतात. आता आमच्या गावातले भरपूर लोक इथं उपस्थित आहेत. हे पोरं सगळे नवयुवक गणेश मंडळ, आमची पाटील कंपनी सगळे भरपूर आले. महाराज मी एक भाग्यवान माणूस आहे बाबा. मला बाहेरचे लोक प्रेम करतात म्हणून नाही, माझ्या गावात लोक मला हारानं बुजून टाकतात, एवढा मी भाग्यवान. भरपूर लोक उपस्थित आहेत. लक्षात ठेवा. आता लहानपणी मी खोडकरच असेल. लहानपणी आमचे ते मधुकर मोगडे म्हणले महाराज तुम्ही लय जागा होती लहानपणी. लहानपणी कोणी बी खोडकरच असतं ना. लक्षात ठेवा. उगम म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. अरे आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता. दुसऱ्याच्या खळ्यावरची रातच्या पोती उचलून आणते, पण आता मोठा वेळ लहानपणी कोणी बी खोडकरच असतात. आता का नाही आमच्या पोरीच्या त्या मकर संक्रांतीच्या दिवशी पोरगी म्हणे पप्पा मला ऊस द्या. आणला ऊस म्हणे तोडून द्या. द्याला तोडून म्हणे आता जोडून द्या. आता काय जोडून द्या? लेकरं एक ना महाराज खोडकरच असतात बघा. लहानपणी खोड्या करत असतात. एवढ्या खोड्या केल्या, रांगत असताना चोऱ्या केल्या. काही गवळणीला आवडायच्या, काही गवळणी यशोदा मातेकडे घरांना घेऊन यायच्या. काय यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे तुम्ही श्रीमंत माणसं कोणाला तुम्हाला आम्हाला काही बोलता येत नाही, पण तुझ्या पोराला समजून सांग ना. माया लक्ष द्या. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितलं खरं वाटतं का? बोला. बापाला किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं. दैल्या म्हणजे आठ दिली. बाप म्हणतो आपलं तिकडे जाणारच नाही. जेव्हा याच्या बिंगलाच्या गड्या कमी होतील लोक म्हणतात खोटं नाही. खोटं नाही. लक्षात ठेवा. अगोदर खरं वाटत नाही महाराज, आणि खरं वाटतं तिला सावत्र म्हणा. आपल्या लेकराच्या खोड्या कोणाला? हे बघा, या जगाच्या पाठीवर खेडकर साहेब एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालत मध्ये माणसाला कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही. किती प्रेम करते आई लेकरावर. पास झालेल्या पोराला प्रेमानं जवळ गेलं नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. आमंगळ जरी असलं, लोळ पांघर जरी असलं तर महाराज उचलोणी करी कंठी लावली. महाराज म्हणतात तिला ती हृदयाला लावत असते. एक वर्ग 10वीला 12वीला नापास झालं, यंदा तर नापास व्हायचं काम नाही, दुःख माफ आहे सगळं ना. एक 12वीला पास झालं नाही तर पेढी घेऊन आला. म्हणलं कशाची पेढी? 12वी पास झालो म्हणे महाराज. म्हणलं कधी? म्हणजे यंदा. काय पराक्रम केलाय म्हणलं. म्हणलं आता काय होणार? आता पहिल्या डॉक्टर होणार म्हणे, कोरोनावर औषध काढणार. म्हणलं कोरोनामुळेच पास झालाय मूर्ख. कोरोना नसतं तर तुला नंबर लागला असता का पास व्हायला? नापास झाला, रडतच घरी आला. आई म्हणजे कोणता डोंगर कोसळला, काय झालं रडायला? म्हणे मी नापास झालो. नापास झाला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? चाल जेवण कर. पोरग म्हणे बावा, आपल्या इकडच्या भाषेत बावा. त्याची माय म्हणे त्याच्याकडे मी पाहते तू जेव. सपोर्ट कसा आहे बघा. ते पोरग जेवायला लागलं, बापाला ती मार्क लिस्ट पाहिजे, तळपाय जाग मस्त काढली. पुढे ते नालायक पाहिजे ती गाडी दिली, पाहिजे तो मोबाईल दिला. 4 विषयात नापास. इंग्रजी लावलेज, इतिहास लावलेज, भूमिती लावलेज, विज्ञान लावलेज. कुठे ते नालायक? बोलव त्याला माझ्याकडे.
त्याची माय म्हणे बोंबलू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाले, मग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दाने दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. याला आईचं प्रेम म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. यशोदा मातेकडे गाणं सांगायला यशोदा माता म्हणायची काय, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय मोठेवाने, काय माझ्या पोराचं गाणं सांगू नका, त्याला पुराव्यास एक माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याच्याकडे बघते. ओके दादा, धन्यवाद. बघा, एक गवळण गावात आगाव होती. प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. नाव शांताबाई, पण नाव तुमच्या इथली नाही, आम्हाला जायची. एखाद्याचं नाव गंगा तर राहून नाही महिनाभर, एखाद्याचं नाव गंगा तर एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर, आणि तो रात्रीच्या प्रकारात निशाचरासारखा पडलेला. आपले मायबाप आपले नाव चांगले ठेवतात. कशासाठी? त्यांना अपेक्षा असते यांनी याच्यासारखं थोडं ख्याल. गावात गवळण आगाऊ होती. म्हणे का नाही, या गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ. नाही बांधून टाकलं तर नाव बदलून ठेवलं. तर नाही, याला आडवं बोलणं जमत नव्हतं. का नाही म्हणे पेंद्याईचा धर्मांवर ठेवली. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं आणि त्याच्या वेणीची गवळ्याच्या दाढीची गाठ मारली. का नाही निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, कशामुळं तळावं लागलं. आता गवळणी नाही करत, आता गवळी करतात, गिरणीवर नाही. त्याच्यामुळं गवळणी उठायचं काम नाही. जमाना बदलला. पूर्वीसारखं थोडंच राहिलं. वय माय आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुडगा लागायचं, विहिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, अंड्या टाकायचं, डोक्या अंडा घ्यायचा, राबणी टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले. आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, फक्त नळाला अंडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला बी अंडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि नळी हंड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितल्यावर बाया नळी त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं ना, आता जमाना बदलत चाललेला आहे बघा. ती गवळण उठली आणि तिच्या मानेला धक्का बसला. तिथं काय दाढीची वेणीची गाठ. ती म्हणे, अहो या वयात तुम्हाला ही वेणी ओढायला शोभतं का? तो म्हणे, अगं मस्त होणी या माताची धांगडी करशी ओढाओढी मदत आणि म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. आता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणजे तुमचाही दोष नाही, माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणजे मारू दे, मारली तर पण आता सोडणार. गाठी मारणारे खूप असतात, आपण सोडण्याची कामं करा. भांडण लावणारे खूप असतात, मिटवण्याचे काम करा. बरोबर आहे का नाही? आग लावणारे खूप असतात, आपण विझवण्याचं काम करा. महाराज आता ज्या बामणाला बरोबर मंगलाष्टक येत नाही, त्यांना आपल्या गाठी मारल्या सुटायला येत नाही. देवाण मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटना म्हणे कापून काढू. कात्री का उशार घेऊन होतं का माणूस? कात्री होती वरच्या मधल्या. गवळी म्हणे जा कात्री घेऊन येते म्हणे, आहे का थोडी तरी अक्कल तुम्हाला? दाढीची येणीची गाठ एकटी कसं जाता, उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मधल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं, का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं सकाळी आमच्या घरी मग बांधून टाके. कशाला आगीत हात घातला म्हणे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन गावात फिरायचं का काय? गवळी म्हणे करा नाही घाबरली निस्तारा काय घाबरायचं, चल पुढं. तोपर्यंत सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. पोरं म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार. सोंगच होतं लग्नात. नवरदेव पुढं असला, नवरी पुढं होती. नवरी 6 फुटाची, नवरदेव 5 फुटाचे. असं चांगलं माझ्या मनात सांगत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई गवळी गाडी वर करी. प्रमाण आहेत सगळ्या गोष्टीला, आपल्याकडे वेळ कमी आहे. पोराने हे सोंग पाहिलं, होऱ्या करायला सुरुवात.
पोरं नाचायला लागली, पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होत? शिंक येते. गवळणीने हात शिकेला का मागचा गवळी भांडत नंद बाबाच्या दारात म्हणे कणा एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणलो, हा तू मारली नाही पण सोडून दे. ज्यानं भांडण लावलं त्यालाच मिटवाय न्यावं, म्हणजे लवकर मिटत असत. त्याला फक्त मोठेपणा द्यायचा थोडा, बाकी काय म्हणा. हा तुम्हाला माहित नाही का ते काल काय झालं? ते म्हणतो नाही आपल्या काय कानावर नाही, मनात वाटतं तुला तर वल्या फोकान हाणाय पाहिजे, पण तू लावलेले इतिहास मिटत नाही, म्हणून मोठेपणा द्यायचा. गाठ सोडता सोडता कणा या गवळणीच्या कानात म्हणजे बरं आहे का, लक्षी का माझ्या नादाला, म्हणजे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा कोड्या कणयाने केल्या खेळ कोड्या. एक दिवस घरातच कोडी केली, आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गाडी चालायला रानात गेला, खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. तसं तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही 12 वाजतापासून बसलोय, आता भूक लागलेली आहे, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. भूक लागल्यावर काहीच गोड लागत नाही माणसाला, भूक लागल्यावर भूकच गोड लागत नाही, काहीच गोड लागत नाही. भगवंत म्हणजे भुका लागल्या तर आपापल्या गायी ओढून आणा, चला वळू गायी, पैसू जेऊ एके ठाई, गहू केली बनवण, पाय पिटी झाला असेल. सर्वांच्या शिबिर आहे बघा, लक्ष देऊन ऐका. आता गायी कोणत्या, गोपाळ कोणते, कृष्ण कोणता आणि काल कोणता, एकच मिनिट माझ्याकडे लक्ष द्या बघा. शरीर म्हणजे गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हण तुका म्हणे तू राख म्हणेल देवाई, मन रूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखू. महाराज सर्व गायी ओळखता येतील पण मन रूपी गाय ओळखता येत नाही. असं कीर्तन ऐकलं की एक मन तर बस झालं रे बाबा, सगळे वाईट कामं सोडायचे, आता माळ घालायची देव देव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतं अर्धी घडली आहे का कीर्तनात, द्यायची धंद्याची नाही, सांगतील तर काय खातील. म्हणजे 1.5 वर्ष कोरोनात कीर्तन बंद होते, मग आम्ही का धोत्र ऐकली का? हा लोक तुम्ही आता निवडणुकीला मध्ये हे नाही करतील तर करतील का, म्हणजे अगोदर ते उपाशी होते. पण बोलायला लोकायला 2च माणसं, एक राजकारणी महाराज, तिसऱ्याबद्दल लोक बोलत नाहीत महाराज. एक तर बोलतील राजकारण्याबद्दल, नाही तर बोलतील महाराजाबद्दल, बाकी दुसऱ्याबद्दल बोलणार नाही. लक्षात ठेवा. मला एक मन रूपी काय, एक मन म्हणता आपण माळ घातली पाहिजे, दुसरं मन म्हणता अरे माळ घालून कुणाचे चांगले झाले. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव. आणि महाराज मन सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लक्षात ठेवा. मनानं ठरवलं तर काही बी होऊ शकतं. म्हणून तुका म्हणे तू राख म्हणे देवाई, मन रूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही बोलतो. सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय, चुरण्या माय नवनीता नावे, तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी, नका करू तुरी मदत पाया वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये. खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, बोटात लोणच्याच्या फोडी. भागवतामध्ये शुकाचार्य त्याचं सुखात वर्णन करतात. बिभ्रद वेणुंदरपटयो सुंगवेद्रे जगक्षे वामे पाव मसुरकाव फलानिंबुदेशु तिष्ठन मध्ये सुपरिसुरदो हो हास्य नर्मभी स्वयी स्वर्गे लोके मिश्री भूभुजे यज्ञ भोगवाल केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी जे जयकार केला. दिवस अमरावती काला फळावळ्या येते काल्याची आशे, देव जळी झाले माशे. भगवंताला
आम्हाला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार आहे आपलं परम भाग्य झाली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला वेळा गाडी किती जरी लेट सुटली तर ड्रायव्हरनं वेळेवर पोहोचवावी म्हणजे प्रवासी खुश राहत असतात महाराज आहे की नाही. म्हणून पुन्हा सर्व गावकरी मंडळीला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी आपण गावकरी मंडळी प्रतिवर्षी घडून आणत असतात भाऊ बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि या वर्षी थोडं अडचण आली होती महाराज, कारण निर्बंध लागले होते. निर्बंध लागल्यानंतर संभ्रमात होते लोक, सप्ताह करावा का नाही करावा. पण सांगू तुम्हाला, आपले राज्यकर्ते आणि आपले आमदार असेल, पोलीस स्टेशन असेल, गावचे पाटील असतील, सरपंच असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता कोरोना काळामध्ये गर्दी जर जमली तर याला पूर्णतः जबाबदार गावचा सरपंच आणि पाटील आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कुणावर आहे? सरपंच. तुम्ही सरपंच आहेत का? नाही, पोलीस पाटील. पाटलावर आणि सरपंचावर जबाबदारी आहे. पण पाटीलच पाटलासारखे पुढे बसलेले आहेत, काय ताण घ्यायचं का? म्हणून ही जबाबदारी आहे. पण आपल्या सर्व गावाची एकी आणि साहेबांचाही त्याला सपोर्ट आहे की बाबा चला अजून लांब आहे, अजून आपल्या इकडे यायला वेळ आहे की अजून दिल्ली बहुत दूर आहे ना, तर आपला सप्ताह करून घ्या. इकडे येवस्तोर आपण तिकडे सप्ताह करून घ्या. आणि बंदचा सप्ताह सुरू झाला म्हणून जवळ 2-4 गावच्या सप्त्याला आणखी उत्साह 10 सप्ते सुरू झाले महाराज. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या गावाचं महाराज, या गावाबद्दल बोलायला माझ्याकडे तरी शब्द नाही का. आणि त्याच्यात पुन्हा आमचे हरिभक्त परायण विजू महाराज, ज्यांच्या गावातच विजय आहे, त्यांना अपयश कसं येईल महाराज. आणि एवढंच नाही, नुसतं परमार्थच करत नाही तर या गडाचा विकास कसा होईल याच्यासाठी अहोरात्र त्यांचे प्रयत्न आहेत. 2-4 मंडळीला घ्यायचं, आमदाराला हलवायचं, खासदाराकडे जायचं आणि आमदार साहेबांनाही 20 लाखाची कामं दिलेत. आणि अजून साहेब अजून महाराज यांच्याकडे गेल्यानंतर माणूस वापस येत नाही, वापस येत नाही. काही ना काहीतरी ते आपल्याला या गावासाठी अजून पुन्हा करतीलच, याच्यात शंका नाही. आणि एवढ्या वेळातला वेळ काढून साहेब एवढ्या दूरवर या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. टाळ्या त्यांच्या कार्यापुढे काहीच नाही, पण टाळ्या सोडून आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे का नाही. टाळ्या सोडून. आणि विशेष अजून एक सांगेल मी तुम्हाला, आमदार असून, एवढी श्रीमंती असून, सगळ्या गोष्टी जवळ असून ते माळकरी आहेत हे विशेष आहे. माळकरी आहेत हे विशेष आहे. अजून आपले संतोष बांगर सुद्धा आमदार असून सुपारीच्या खांडाचं सुद्धा वेतन नाही. हे सामान्य माणसाने या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अरे एवढे मोठे मोठे माणसं जर पवित्र तुळशीची माळ घालून फिरतात. आणि साहेबांनी मागे सांगितलं होतं, मी बी माळकरी आहे महाराज, आहे का नाही, माळकरी आहे आणि आम्हाला आनंद आहे. माझी जातीचे मज भेटू, माझी जातीचे मज भेटू. कोणी म्हणजे वंजाऱ्याला वंजारी, मराठ्याला मराठी नाही, हा माळकऱ्याला माळकरी भेटावा याला म्हणायचं माझी जातीचे मज भेटो कोणी. म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वेळातला वेळ काढून अहोरात्र समाज कार्यासाठी जे झटत राहतात ते आपले हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण दादा बुधवन, दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांना. खूप भगवान बाबाच्या मंदिरासाठी जिथं जिथं काही काही गोष्टी असतील त्या सगळं पुरवण्याचं काम आमचे लक्ष्मण दादा या ठिकाणी करतात. आणि कोणत्याही प्रसंगाला हजर राहतात साहेब. मला आज आठवण येते, मंगल पाटलाकडे माझी कथा होती, आपल्या बोरखेडीला कथा होती, तेव्हा येलदरीला थोडासा अनुचित प्रकार घडला होता. आणि तेव्हा मला पाचपोर बाबांचा फोन आला की महाराज असं असं झालं. मग स्टेजवरून उतरून मी निघालो, पण पहिला फोन कुणाला करावा, दादांना केला. माझ्या अगोदर 10 मिनिटात दादा तिथं हजर होते. आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होईपर्यंत म्हणजे आज समाजकार्य, नेहमी समाजकार्यासाठी दादांची धडपड आहे. म्हणून दादांना सुद्धा, आणि खूप मोठ्या संकटातून तेही वापस आले. साहेबांनाही कोरोना झालता, दादांनाही कोरोना झालता. म्हणजे महाराज आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस देवाने वाचवलं. आता जेवढं समाजकार्य करता येईल तेवढं समाजकार्य करायचं, बाकी काहीच करायचं नाही. काय मेल्यावर मागे राहणार आहे महाराज, काही मागे राहणार नाही. आपलं केलेलं कार्य मागे राहणार आहे. म्हणून पुन्हा एकदा दादांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे खेडकर साहेब आहेत, खेडकर साहेबांना सुद्धा धन्यवाद. आमचे शिंदे साहेब आहेत, पिंगल साहेब आहेत, दादा आहेत, आधी करून सगळीच मंडळी
सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांचे नाव आता मला पाठ नाहीत, घ्यायला अडचण नाही, फक्त सर्वांचे पाठ नाहीत. बऱ्याच गावची बाहेर गावची मंडळी आहे. किती लोक बाहेर गावून आले हात वर करा बरं. बाहेर गावचे ओ बापरे, खूप लोक आहे बाहेर गावचे. वा, तुम्हा बाहेर गावून आलेल्या सर्वच मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कोण्या गावाचं नाव घेत नाही, काही एखादंही विसरून राहते. त्या रायगावला मी सगळ्या गावाचे नाव घेतले आणि ती गंधारी विसरून राहिली. गंधारीचे आले का मग? गंधारीचे लोक आले का? हातवर करा बरं, हातवर करा. हा, गंधारी विसरून राहिली होती. म्हणजे महाराजाला बन्न लय दिलं वाटतंय, बनचंच नाव लय खेळ घ्यायला लागलं. आवडलं काहीच नाही बाबा, फक्त प्रेम आहे म्हणून गंधारीची मंडळी आवर्जून, आज कोणत्याच गावचे नाही, गंधारीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. जवळपास सगळ्याच गावची मंडळी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांना विनंती आहे, आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो. ज्या दिवशी तुम्हाला सप्त्याला अडचण येईल, मी काय राजकारणी नाही, परमार्थ करणार आहे, पण ज्या दिवशी तुम्हाला सप्त्याला अडचण येईल त्या दिवशी तुम्ही फक्त एवढं सांगा, महाराज आमच्याकडून पैसे करणं होत नाही, सातही कीर्तनकार फुकट आणून देण्याचं काम माझं. सप्ताह असाच मोठा चालू राहू द्या, कारण साहेब वैभव उभं करायला खूप वेळ लागतो. वैभव उभं करायला वेळ लागतो, वैभवाला नजर लागायला वेळ लागत नाही. मग एवढा सप्ताह घडून येण्यासाठी अनेक लोकांना झिजावं लागतं. आणि भांडणं आहेत तिथं, रामबाबा बरोबर आहे ना, पंक्तीसाठी भांडणं आहेत, कीर्तनासाठी भांडणं आहेत. म्हणजे आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. असं गाव एवढं सुंदर आहे. मग तुमच्यासाठी एकच विनंती करेल, आपलं हे वैभव टिकवणं ही गावातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आपलं हे परमार्थाचं वैभव